lecture, we are going to study graphical representation for a first order reaction and its half-life. या लेक्चरमध्ये आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अँड फॉर इट्स हाफ लाईफ यासाठी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन स्टडी करायचं आहे. आणि हे ग्राफ स्टडी करण्यापूर्वी ग्राफ रिप्रेझेंट करत असताना जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते बेसिक कन्सेप्ट्स आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. बऱ्याचशा वेळेला काय होतं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ड्रॉ करत असताना त्यातले जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, बेसिक आयडिया आहेत, या आपल्याला माहिती नसतात. बरेचसे ग्राफ आपण प्लॉट करतो फिजिक्समध्ये, प्रॅक्टिकल्समध्ये, त्यानंतर एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना ग्राफ्स ड्रॉ करावे लागतात. मग हे ग्राफ ड्रॉ करत असताना त्यातले बेसिक कन्सेप्टची आयडिया नसण्यामुळं आपल्याला काय होतं, तो कन्सेप्ट अंडरस्टँड होत नाही आणि त्या ग्राफमध्ये काय मिनिंग आहे, त्या ग्राफमध्ये कोणता कन्सेप्ट लपलेला आहे, त्या ग्राफमधून एक्झॅक्टली काय रिप्रेझेंट करायचं आहे हे आपल्याला समजत नाही. आणि त्यामुळं आपण अगोदर बेसिक कन्सेप्ट स्टडी करूया आणि मग आपण काय करूया, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनकडे जाऊया. बेसिकली आपण जेव्हा ग्राफ प्लॉट करतो तेव्हा पहा, एक्स ॲक्सिस, हॉरिझॉन्टल ॲक्सिस इट इज अ एक्स ॲक्सिस वाईल व्हर्टिकल ॲक्सिस इज अ वाय ॲक्सिस. तुम्ही कोणत्याही सब्जेक्टमध्ये कोणत्याही प्रकारचा ग्राफ प्लॉट करत असाल तर नेहमी काय असतं पहा, हॉरिझॉन्टल ॲक्सिस इज अ एक्स ॲक्सिस वाईल व्हर्टिकल ॲक्सिस इज अ वाय ॲक्सिस. इट इज कॉमन, हा कॉमन कन्सेप्ट आहे. त्यानंतर आपण ग्राफ प्लॉट करतो म्हणजे काय करतो, टू क्वांटिटीज आपण कम्पेअर करत असतो. फॉर एक्झाम्पल वेलोसिटी वर्सेस टाइम, फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, फॉर एक्झाम्पल ॲसेलरेशन वर्सेस डिस्टन्स, इन दिस वे. ओके, सो आपण टू क्वांटिटीज कम्पेअर करत असतो. मग एक्झॅक्टली कोणती क्वांटिटी किंवा कोणतं व्हेरिएबल एक्स ॲक्सिसवरती प्लॉट करायचं आणि कोणतं व्हेरिएबल हे वाय ॲक्सिसवरती प्लॉट करायचं याचे काही नॉर्म्स आहेत. आता हे जनरल नॉर्म्स आहेत, हा काही एक्झॅक्ट पर्टिक्युलर रूल नाही, इट इज अ नॉर्म्स. जनरली हे हा कन्सेप्ट फॉलो केला जातो. सो डिपेंडंट व्हेरिएबल इज प्लॉटेड अगेन्स्ट वाय ॲक्सिस अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल इट इज प्लॉटेड अगेन्स्ट एक्स ॲक्सिस. सो एक्स ॲक्सिसवरती कोणतं व्हेरिएबल असतं, इंडिपेंडंट व्हेरिएबल. Independent variable is on x-axis while dependent variable is on y-axis. हे पहा, डिपेंडंट व्हेरिएबल हे वाय ॲक्सिस वरती प्लॉट केलं जातं आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल हे एक्स ॲक्सिस वरती प्लॉट केलं जातं. फॉर एक्झाम्पल इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी वर्सेस टाइम. मी इथं वेलॉसिटी कम्पेअर करतो वाय ॲक्सिस वरती. सो वेलॉसिटी आणि एक्स ॲक्सिस वरती कम्पेअर करतो टाइम. सो वेलॉसिटी वर्सेस टाइम. टाइम इज अ इंडिपेंडंट क्वांटिटी, टाइम इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. टाइम हे कसं आहे, इंडिपेंडंट. टाइम हा पर्टिक्युलर स्पीडनं तो प्रोग्रेस होणारच आहे. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, वी कॅनॉट स्टॉप इट. आपण त्याला थांबवू शकत नाही. वी कॅनॉट चेंज इट, आपण त्याला चेंज करू शकत नाही. तो पर्टिक्युलर त्याच्याप्रमाणे तो व्हेरिएबल होणारच आहे, तो व्हॅरी होत राहणारच आहे, तो चेंज होत राहणारच आहे. मीन्स टाइम इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. टाइम हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. ओके, अँड देअरफॉर इट इज प्लेस्ड अलॉंग द एक्स ॲक्सिस. आणि म्हणून आपण ते कुठं प्लेस करतोय, कुठं प्लॉट करतोय, अलॉंग द एक्स ॲक्सिस. ओके, सो जनरली इंडिपेंडंट व्हेरिएबल इट इज प्लॉटेड ऑन एक्स ॲक्सिस while dependent variable it is plotted on y axis. Okay, for example पहा, velocity versus time. Velocity is a dependent variable. Velocity हे dependent variable आहे. Velocity कशावरती डिपेंड असते, Velocity depends on time. Velocityचा फॉर्म्युला काय, Velocity is equal to distance covered upon time. So velocity depends on time. Velocity ही time वर डिपेंड असते and therefore velocity is a dependent variable and therefore it is plotted on the y axis. आता जेव्हा आपण एखादा ग्राफ प्लॉट करत असतो तेव्हा ग्राफचं नेचर सांगताना आपण काय सांगतो बा, वेलोसिटी वर्सेस टाइम. ओके, फॉर एक्झाम्पल या ग्राफचं नेचर आपण काय मेन्शन करणार, इट इज वेलोसिटी वर्सेस टाइम.
velocity versus time. So first quantity always taken on the y-axis. First variable it is always taken on the y-axis and second variable it is always taken on the x-axis. फर्स्ट व्हेरिएबल हे नेहमी वाय ॲक्सिस वरती प्लेस करायचं असतं आणि सेकंड व्हेरिएबल हे नेहमी एक्स ॲक्सिस वरती प्लेस करायचं असतं. सो दीज आर द बेसिक कन्सेप्ट. आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी किंवा झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी जेव्हा आपण ग्राफ प्लॉट करणार आहेत यातले मोस्ट ऑफ द ग्राफ हे स्ट्रेट लाईन्स मिळणार आहेत आणि मग अशा प्रकारच्या स्ट्रेट लाईन्स जेव्हा आपल्याला मिळतात त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो पहा. प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना तुम्ही लॅबमध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर ज्या स्ट्रेट लाईन मिळतात त्याचे ग्राफ तुम्ही कॅल्क्युलेट केलेले आहेत, त्याचे ग्राफ तुम्ही ड्रॉ केलेले आहेत, त्याचा स्लोप तुम्ही फाइंड आउट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल समजा या प्रकारची स्ट्रेट लाईन मिळाली इन दिस वे आणि या स्ट्रेट लाईन वरती दोन कोऑर्डिनेट्स आहेत. फर्स्ट वन इज द ए अँड दिस वन इज द बी. दीज आर द 2 पॉइंट्स. ए चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 आणि बी चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2. सो कोऑर्डिनेट ऑफ ए x1 y1 अँड कोऑर्डिनेट ऑफ बी x2 y2. इन दिस केस या केसमध्ये आपण स्लोप कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो पहा. आता इथं आपण ट्रायंगल ड्रॉ करणार आणि याचा स्लोप कसा मिळेल पहा. स्लोप इज इक्वल टू m is equal to delta y upon delta x. आता हे डेल्टा y अपॉन डेल्टा x म्हणजे काय. डेल्टा y मीन्स चेंज इन द y and डेल्टा x मीन्स चेंज इन x कोऑर्डिनेट. सो डेल्टा y काय y कोऑर्डिनेट मध्ये चेंज झालाय इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन डेल्टा x म्हणजे काय मिळेल x2 मायनस x1. म्हणजे पहा डेल्टा y काय मिळाला y2 मायनस y1 अपॉन डेल्टा x काय मिळाला x2 मायनस x1. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द स्लोप ऑफ द करस्पॉन्डिंग स्ट्रेट लाईन. आता इथं आपण काही स्ट्रेट लाईन्स कम्पेअर करणार आहे. म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये कशा प्रकारचं व्हेरिएशन असू शकतं ग्राफ प्लॉट करत असताना आणि ते व्हेरिएशन इथं आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे. सो when we are going to compare the straight line, आपण जेव्हा स्ट्रेट लाईन कम्पेअर करतो स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं पहा. स्ट्रेट लाईन इट इज हॅव्हिंग इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस c. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं y इज इक्वल टू mx प्लस c वेअर दिस वन इज द y कोऑर्डिनेट. हा y कोऑर्डिनेट आहे. दिस वन इज द y कोऑर्डिनेट. दिस m इज अ स्लोप. m हा काय आहे m इज अ स्लोप. सो m इज अ स्लोप and this c it is a intercept. c हा काय असतो इंटरसेप्ट असतो. c is a intercept while this x is a x coordinate. x हा x coordinate आहे. सो स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं y is equal to mx plus c. फॉर एक्झाम्पल मी या ग्राफ मध्ये एक स्ट्रेट लाईन प्लॉट करतो पहा. वेलोसिटी वर्सेस टाइम हा ग्राफ आहे आणि स्ट्रेट लाईन प्लॉट केल्यानंतर समजा मला या प्रकारची स्ट्रेट लाईन मिळाली. सो या प्रकारची स्ट्रेट लाईन मिळाली. आता पहा स्ट्रेट लाईन कसं आहे इन्क्रीजिंग नेचर आहे. इन्क्रीजिंग नेचर. आता या स्ट्रेट लाईनसाठी जर आपण इक्वेशन कम्पेअर केलं सो दिस वन इज द स्लोप. हा स्लोप आहे. इक्वेशन कसं मिळेल पहा y इज इक्वल टू mx प्लस c. इक्वेशन काय मिळणार स्ट्रेट लाईन फॉर स्ट्रेट लाईन y इज इक्वल टू mx प्लस c. नाउ y velocity on y axis, then x वरती काय आहे टाइम ऑन x axis. आता राहिले फॅक्टर 2 कोणते कोणते m and c. सो व्हॉट इज m. m इज द स्लोप. m हा स्लोप आहे. सो m इज द स्लोप. सो देयरफॉर स्लोप इज इक्वल टू m. And now what is c? c is the intercept. c हा इंटरसेप्ट आहे. आता इंटरसेप्ट म्हणजे काय इथं जी स्ट्रेट लाईन मिळाली आहे ती y ॲक्सिसला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करते त्या पॉइंट पासून त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय आहे इंटरसेप्ट. मग इथं पहा सो दिस वन इज द इंटरसेप्ट c. हा तुम्हाला काय मिळाला इंटरसेप्ट म्हणजे ओरिजिन पासून इथलं डिस्टन्स म्हणजे काय आहे इंटरसेप्ट c. सो देयरफॉर c इज अ इंटरसेप्ट.
आता हे जे कन्सेप्ट आपण पाहिले त्या कन्सेप्टमध्ये स्ट्रेट लाईनचं व्हेरिएशन कशा प्रकारचं असू शकतं पहा. सो फर्स्ट, स्ट्रेट लाईन विथ इन्क्रीजिंग नेचर अँड विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. फर्स्ट कंडिशन काय पहा. नाउ सपोज वी आर प्लॉटिंग अ ग्राफ ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम टी. आपण कोणता ग्राफ प्लॉट करतोय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम टी या प्रकारचा ग्राफ प्लॉट करतोय. आणि मग हा ग्राफ प्लॉट करत असताना समजा ग्राफ हा या प्रकारचा मिळाला. फर्स्ट टाइम ओके इन दिस वे, स्ट्रेट लाईन विथ इन्क्रीजिंग नेचर अँड विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. ऍक्च्युली कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम ग्राफ प्लॉट करताना या प्रकारचा ग्राफ मिळू शकत नाही, कारण जेव्हा टाइम प्रोसीड होतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन काय होत असतं? डिक्रीज होत असतं. आपण इथे जस्ट आपण कम्पेअर करतोय ग्राफचं नेचर कशा प्रकारचं असू शकतं हे आपण कम्पेअर करतोय. सो समजा ग्राफचं नेचर या प्रकारचं मिळालं, स्ट्रेट लाईन विथ अ इन्क्रीजिंग नेचर अँड विच इज पासिंग थ्रू ओरिजिन, की जी कशामधून पास होते? ओरिजिन मधून पास होते. तर या केसमध्ये पहा, जेव्हा स्ट्रेट लाईनचं नेचर इन्क्रीजिंग असतं, त्या केसमध्ये त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप हा पॉझिटिव्ह असतो. सो देअरफॉर इथं आपण जर स्लोप कॅल्क्युलेट केला, तर हा स्लोप काय मिळेल? स्लोप इज इक्वल टू m इज इक्वल टू पॉझिटिव्ह. स्लोप मिळेल पॉझिटिव्ह. ओके, आता या स्ट्रेट लाईनसाठी तुम्हाला इंटरसेप्ट काय मिळेल पहा. इंटरसेप्ट पाहता, दिस स्ट्रेट लाईन इट इज पासिंग थ्रू ओरिजिन. ही ओरिजिन मधून पास होते, बरोबर आहे. म्हणजे इथं इंटरसेप्ट सी ची व्हॅल्यू काय मिळेल? इंटरसेप्ट सी ची व्हॅल्यू मिळेल 0. सो देअरफॉर इक्वेशन कसं मिळेल पहा स्ट्रेट लाईनचं? y इज इक्वल टू mx प्लस c. स्लोप पॉझिटिव्ह आहे, m इज पॉझिटिव्ह ॲज इट इज. इंटरसेप्ट 0 मिळाला कारण ओरिजिन मधून पास होते. देअरफॉर c इथे मी प्लेस करतो 0. सो देअरफॉर y इज इक्वल टू mx प्लस 0. हे प्लस 0 मेन्शन केलं ते आपण कॅन्सल करू शकतो. सो देअरफॉर y इज इक्वल टू mx. दिस वन इज द फर्स्ट टाइम. हा मिळाला आपल्याला फर्स्ट टाइम. नाउ सेकंड टाइप कशा प्रकारचा आपण कन्सिडर करूया पहा. अगेन वी हॅव अ स्ट्रेट लाईन विथ इन्क्रीजिंग नेचर. Again we have a straight line with increasing nature, but now this straight line it is intersect on the y-axis. आता ही y-axis वरती intersect होते. म्हणजे पहा फर्स्ट केस मध्ये ती ओरिजिन मधून पास होत होते, आता मात्र ती y-axis वरती इंटरसेक्ट होतीये. ओके, सो इथे इंटरसेक्ट झाली पहा. सो हे जे डिस्टन्स आहे हे काय असणार आहे? दिस वन इज द इंटरसेप्ट c. हे c असणार आहे, इंटरसेप्ट c. आता स्ट्रेट लाईनचं नेचर इन्क्रीजिंग आहे म्हणजे त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप हा कसा असणार आहे? इट इज पॉझिटिव्ह. तो पॉझिटिव्ह असेल. सो हियर स्लोप इज इक्वल टू m इज इक्वल टू पॉझिटिव्ह. आता इथं इक्वेशन कसं मिळेल पहा स्ट्रेट लाईनचं? y इज इक्वल टू mx प्लस c. y is equal to mx plus c. Now m is the slope and c is the intercept. आता इथं c ची व्हॅल्यू पर्टिक्युलर काहीतरी एक्झिस्ट असणार आहे, ती पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये. ओके, सो y is equal to mx plus c. त्याच्यामध्ये आणखी एका प्रकारची स्ट्रेट लाईन असू शकते. कोणत्या प्रकारची असू शकते? आता इथे जे आपण दोन एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये स्ट्रेट लाईन कशी आहे? स्ट्रेट लाईन विथ इन्क्रीजिंग नेचर. Now one more possibility is straight line with a decreasing nature. स्ट्रेट लाईन या प्रकारची पण असू शकते. कोणत्या प्रकारची? विथ अ डिक्रीजिंग नेचर. जर समजा तुम्हाला स्ट्रेट लाईन ही या प्रकारची मिळाली, स्ट्रेट लाईन विथ अ डिक्रीजिंग नेचर, बरोबर आहे, तर मग हा काय झाला? दिस वन इज द इंटरसेप्ट. हा झाला इंटरसेप्ट c. दिस वन इज द इंटरसेप्ट, बरोबर आहे. आणि ओरिजिनच्या वरती आहे y ऍक्सिसला म्हणजे इंटरसेप्ट c कसं असणार आहे? पॉझिटिव्हच असणार आहे. सो देअरफॉर आता स्ट्रेट लाईन आहे विथ अ डिक्रीजिंग नेचर. मग याचा स्लोप कसा मिळेल पहा. जेव्हा स्ट्रेट लाईन विथ अ डिक्रीजिंग नेचर या प्रकारची जेव्हा स्ट्रेट लाईन मिळते तेव्हा त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप हा निगेटिव्ह असतो. पहा
विथ इन्क्रीजिंग नेचर, स्ट्रेट लाईन विथ इन्क्रीजिंग नेचर मिळाली तर स्लोप कसा असतो पॉझिटिव्ह, आणि स्ट्रेट लाईन विथ डिक्रीजिंग नेचर मिळाली तर स्लोप कसा असतो निगेटिव्ह. सो इन दिस केस स्लोप इज इक्वल टू एम इज इक्वल टू निगेटिव्ह, म्हणजे तुम्हाला इथे स्लोप कसा मिळाला मायनस एम, बिकॉज स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप कसा आहे निगेटिव्ह आहे. ओके, सो स्लोप निगेटिव्ह आहे, देअरफॉर मायनस एम. आता स्ट्रेट लाईनचे इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, बरोबर. बट इन दिस केस स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप निगेटिव्ह आहे. का स्लोप निगेटिव्ह आहे, बिकॉज वी आर गेटिंग अ स्ट्रेट लाईन विथ डिक्रीजिंग नेचर अँड देअरफॉर स्लोप इज निगेटिव्ह अँड देअरफॉर मायनस एम. म्हणजे तुम्हाला इक्वेशन कसं मिळेल, y इज इक्वल टू मायनस एम एक्स प्लस सी. y is equal to minus mx plus c. So this one is the equation of straight line. हे तुम्हाला स्ट्रेट लाईनचे इक्वेशन मिळेल. ओके, आता इथं आणखी एक पॉसिबिलिटी असू शकते पहा. कोणती पॉसिबिलिटी असू शकते, वन मोर पॉसिबिलिटी. इफ स्ट्रेट लाईन इट इज एक्झॅक्टली पॅरलल टू एक्स ॲक्सिस. समजा इथं आपण ग्राफ प्लॉट केला आणि तुम्हाला या प्रकारची स्ट्रेट लाईन मिळाली की जी स्ट्रेट लाईन एक्झॅक्टली एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. आपण फॉर एक्झाम्पल इथं तो ग्राफ प्लॉट करूया. सपोज we have a straight line which is exactly parallel to x axis, की जी कशी आहे x axis ला exactly parallel आहे. फॉर एक्झाम्पल ओके, सो दिस वन इज द स्ट्रेट लाईन. समजा ग्राफ प्लॉट केल्याच्या नंतर ही स्ट्रेट लाईन मिळाली की जी कशी आहे पॅरलल टू एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. मग या केसमध्ये त्या स्ट्रेट लाईनचा स्लोप हा काय मिळेल, झिरो मिळेल, झिरो. सो इन दिस केस स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इज झिरो. आता इथं इंटरसेप्ट सी काय मिळाला पहा, ओरिजिन पासून इथलं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे इंटरसेप्ट सी. सो दिस वन इज द इंटरसेप्ट सी. ओके, मग आता स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आता या केसमध्ये स्लोप किती आहे, हाऊ मच, स्लोप झिरो आहे. सो एम ची व्हॅल्यू झिरो. सो देअरफॉर y इज इक्वल टू झिरो इंटू एक्स म्हणजे झिरो, झिरो प्लस सी. सो देअरफॉर y इज इक्वल टू सी. आता या केसमध्ये इक्वेशन काय मिळालं, y इज इक्वल टू सी. का मिळालं आपल्याला y इज इक्वल टू सी, कारण या केसमध्ये या स्ट्रेट लाईनचा स्लोप की ज्याला आपण m कन्सिडर करतो, m इज झिरो. मग कोणत्या स्ट्रेट लाईनचा स्लोप झिरो असतो, दोज स्ट्रेट लाईन्स विच आर एक्झॅक्टली पॅरलल टू एक्स ॲक्सिस. अशा स्ट्रेट लाईन की ज्या एक्स ॲक्सिसला कशा असतात एक्झॅक्टली पॅरलल असतात. सो दिस वन इज द नेचर ऑफ द स्ट्रेट लाईन अमंग द ग्राफ्स. मग स्ट्रेट लाईनचे इक्वेशन काय आहे, y is equal to mx plus c, in which y, that is the y coordinate or y variable on the y axis, m is the slope which may be positive or which may be negative or which may be zero depending on that straight line. X is the variable on the x axis and c is the intercept. C ha intercept hai. Again c, it may be zero, it may be positive or it may be negative depending on that straight line. So these are the basic concepts of the graph. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी हे ग्राफ कशा प्रकारे आपण प्लॉट करू शकतोय ते आपण पाहायचं आहे. सो 3 to 4 conditions are there for plotting first order reaction graph. We already know that rate constant for a first order reaction K is equal to 2.303 upon T log of A0 upon AT to the base 10. Now in this formula or in this equation, K is a rate constant. K ha rate constant hai. T is a time. A0, it is the initial concentration of the reactant and AT is the concentration of reactant at time T or after time T. So this one is the rate constant for a first order reaction. आपण याच कन्सेप्ट मध्ये हाफ लाईफ पण फाइंड आउट केला होता आणि हाफ लाईफ काय मिळाला पहा, हाफ लाईफ टाइम फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन T1 half is equal to 0.693 upon K. So this one is the half life time. आता आपल्याला काय करायचं आहे, या फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी ग्राफ फाइंड आउट करायचे, ग्राफ रिप्रेझेंट करायचे, ग्राफ ड्रॉ करायचे. त्यासाठी फर्स्ट ग्राफ कोणता ड्रॉ करायचा आहे पहा, डिफरन्शियल रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन.
फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शियल रेट लॉ आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. सो कन्सिडर अ रिॲक्शन इन विच रिॲक्टंट ए इट गिव्स प्रोडक्ट. इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आपण एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर केली. कोणती रिॲक्शन कन्सिडर केली? रिॲक्टंट ए इट गिव्स प्रोडक्ट. आता या रिॲक्शनसाठी जर आपल्याला रेट लॉ कम्पेअर करायचा असेल तर आपण कशा प्रकारे कम्पेअर करतोय? आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे, इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. सो रेट विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए. आता विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए आहे म्हणजे कोणतं साईन असायला पाहिजे? निगेटिव्ह साईन असायला पाहिजे. सो मायनस dA by dt is equal to K into concentration of A raised to X. Now as it is a first order reaction, X ची व्हॅल्यू काय मिळेल? 1 because it is a first order reaction. मग मी इथं X च्या ऐवजी काय प्लेस करतो? 1 प्लेस करतो. आता एखाद्या स्पेसिसचा एक्सपोनंट किंवा पॉवर जर 1 असेल तर ती मेन्शन केलीच पाहिजे असं काही नाही आणि म्हणून हे 1 मी इथं मेन्शन करत नाही. सो इथं आपल्याला इक्वेशन काय मिळालं? सो देअरफॉर रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आता पुढं काहीच नाही म्हणजे मी काय करू शकतो? +0 असं मेन्शन करू शकतो. +0 पण किती वेळा मेन्शन करू शकतो? पुढं काहीच नाही म्हणून मी काय मेन्शन केलं? +0. आता हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आहे. समजा पर्टिक्युलर टाइम टी स्पेंड झाला तर एचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? 80. सो 80 इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी. म्हणजे आपल्याला इथं रेट लॉचं इक्वेशन काय मिळालं? रेट इज इक्वल टू के इंटू 80 + 0. आता इथं जे इक्वेशन मिळालं हे स्ट्रेट लाईनच्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळालंय का ते आपण कम्पेअर करूया. मग स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय आहे? स्ट्रेट लाईन इक्वेशन y इज इक्वल टू mx + c. म्हणजे हे स्ट्रेट लाईनच्या फॉर्म मध्ये मिळालं. मग y ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी असणार आहे? सो रेट इज ऑन द y ऍक्सिस. y ऍक्सिस वरती काय असेल? रेट. मग मी इथं काय करतो? y ऍक्सिस वरती रेट कम्पेअर करतो. सो देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन it is on the y axis. Now x axis वरती कोणती क्वांटिटी आहे पहा? 80. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट A it is on the x axis. बरोबर? म्हणजे x axis वरती काय असेल? सो 80. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट A at that time t it is on the x axis. So rate versus concentration of reactant. Now आता रिमेनिंग पार्ट पहा कोणता आहे? व्हॉट इज द स्लोप. स्लोप कोणता आहे? और विच इज द स्लोप? के इज द स्लोप. म्हणजे के हा कसा आहे? स्लोप आहे. सो स्लोप इज इक्वल टू m इज इक्वल टू के. स्लोप इथं आपल्याला काय मिळाला? के मिळाला. आता स्लोप के मिळाला. स्लोप के मिळाला मीन्स स्लोप इज पॉझिटिव्ह. तो कसा मिळाला आपल्याला? इथं पॉझिटिव्ह मिळाला. म्हणजे जी स्ट्रेट लाईन मिळणार आहे तिचं नेचर कसं असायला पाहिजे? इन्क्रीजिंग. बिकॉज इन्क्रीजिंग ज्या स्ट्रेट लाईन्स असतात त्यांचा स्लोप कसा असतो? पॉझिटिव्ह. म्हणजे इथं आपल्याला काय कन्सेप्ट समजला पहा. इथं आपल्याला काय ट्रिक मिळाली की गिवन जी स्ट्रेट लाईन आपण प्लॉट करणार आहे किंवा ड्रॉ करणार आहे त्याचा स्लोप कसा असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. मग स्लोप पॉझिटिव्ह असेल म्हणजे इथं 2 पॉसिबिलिटीज आहेत पहा. कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज आहेत पहा. एक तर ती स्ट्रेट लाईन या प्रकारची असेल किंवा या प्रकारची असेल. आता या 2 स्ट्रेट लाईन मध्ये काय डिफरन्स आहे पहा. फर्स्ट वन, दिस वन इज द पासिंग थ्रू ओरिजिन. इथं ओरिजिन मधून पास होईल म्हणजे या केसमध्ये ओरिजिन मधून पास झाल्यामुळं त्या स्ट्रेट लाईनचा इंटरसेप्ट सी काय असेल? 0 असेल. आणि सेकंड केसमध्ये इथं जी स्ट्रेट लाईन आहे ती y ऍक्सिसला इंटरसेक्ट करते म्हणजे इथं जो सी आहे हा सी इंटरसेप्ट असणार आहे. काय असेल? इंटरसेप्ट. या 2 पॉसिबिलिटी. म्हणजे जेव्हा स्ट्रेट लाईन इन्क्रीजिंग नेचरची मिळेल तेव्हा 2 पॉसिबिलिटीज असतील. आयदर इट इज पासिंग थ्रू ओरिजिन देन इंटरसेप्ट इज 0 और आयदर इट इंटरसेक्ट ऑन द y axis then intercept is c.
आता आपण इक्वेशन कम्पेअर करूया. इक्वेशन मध्ये पहा इथं काय आहे, +0 आहे, +0 म्हणजे इथं जो इंटरसेप्ट आहे हा इंटरसेप्ट काय असेल 0. इंटरसेप्ट 0 आहे म्हणजे गिवन स्ट्रेट लाईन ही ओरिजिन मधून पास होत असणार आहे. सो देअरफॉर स्ट्रेट लाईन विथ अ इन्क्रीजिंग नेचर अँड पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे इथं स्ट्रेट लाईन ही आपल्याला या प्रकारची मिळेल, विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. स्ट्रेट लाईन विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. सो दिस वन इज द स्ट्रेट लाईन. आता या स्ट्रेट लाईन साठी इक्वेशन कशा प्रकारचे पहा. या स्ट्रेट लाईनचा स्लोप काय मिळाला इथं आपल्याला. स्लोप जेव्हा आपण फाइंड आउट केला, स्लोप इज इक्वल टू m इज इक्वल टू k मिळाला. स्लोप इज इक्वल टू m इज इक्वल टू k. आणि इथं इंटरसेप्ट किती आहे, इंटरसेप्ट इज इक्वल टू c इज इक्वल टू 0. इंटरसेप्ट काय मिळाला, 0 मिळाला. सो दिस वन इज द नेचर ऑफ द स्ट्रेट लाईन when we plot the graph of rate versus concentration of reactant A. So this one is the nature with a increasing nature and with a positive slope and passing through origin. Now second graph. आता जो सेकंड ग्राफ आपल्याला इथं प्लॉट करायचा आहे त्या ग्राफचं नेचर कशा प्रकारचं आहे पहा. log of AT versus time. Log of AT versus time. So first quantity it is always taken on the y-axis and second quantity it is always taken on the x-axis. So first quantity कोणती आहे पहा. log of AT versus time t. So time is a independent variable and log of AT it is a dependent on टाइम. ओके. आता हा ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपण अगोदर इंटिग्रेटेड रेट लॉ जो रेट कॉन्स्टंट फाइंड आउट केलाय ते इक्वेशन या फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. सो अकॉर्डिंग टू इंटिग्रेटेड रेट लॉ वी नो k इज इक्वल टू 2.03 अपॉन t log of a0 upon at to the base 10. So therefore rate constant k is equal to 2.303 upon t log of a0 upon at to the base 10. आता मी इथे काय करतो, हे 2.303 upon t हे मी जर लेफ्ट साइडला शिफ्ट केलं तर काय मिळेल पहा. सो k into t upon 2.303 is equal to log to the base 10 of a0 upon at. Now in this case we simplify this term. ही टर्म आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कशा प्रकारे सिम्प्लिफाय करू शकतो. log of a upon b चा फॉर्म्युला काय असतो. फॉर एक्झाम्पल पहा log of a upon b. So log of a upon b is equal to log a minus log b. बरोबर आहे. सो हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथं काय करूया आपण इथे इम्प्लिमेंट करूया. मग इथे इम्प्लिमेंट केल्यानंतर काय मिळेल पहा. सो k into t upon 2.303 is equal to log of a0 to the base 10 minus log of at to the base 10. ओके. आता इथे मी काय करतो, हे जे मायनस लॉग ऑफ at टू द बेस 10 राईट हँड साइडला आहे ते मी काय करतो लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करतो आणि इथं kt अपॉन 2.303 हे जे लेफ्ट हँड साइडला आहे ते मी काय करतो राईट हँड साइडला शिफ्ट करतो. पाहता फर्स्ट आपण काय करूया, हे लॉग ऑफ at टू द बेस 10 की राईट हँड साइडला असताना मायनस आहे, निगेटिव्ह साइन आहे, ते आपण काय करूया लेफ्ट साइडला शिफ्ट करूया. म्हणजे काय मिळेल पहा लॉग ऑफ at टू द बेस 10 इज इक्वल टू, आता ही लेफ्ट हँड साइडची जी टर्म आहे kt अपॉन 2.303 ती मी काय करतो राईट हँड साइडला शिफ्ट करतो. काय मिळेल पहा. आता राईट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर ती टर्म कशी बनेल, निगेटिव्ह बनेल. सो मायनस k अपॉन 2.303 इंटू t.
इथून टी मी काय केलं, थोडंसं सेपरेट केलं, इंटू टी प्लस इथं जी टर्म शिल्लक आहे ती ॲज इट इज प्लस लॉग ऑफ A0 टू द बेस 10. ओके, नाऊ आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं हे स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये मिळालं. पहा कशा प्रकारे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं. y इज इक्वल टू mx प्लस सी. y इज इक्वल टू mx प्लस सी. पहा आता y ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी मिळाली, कोणतं व्हेरिएबल मिळालं, लॉग ऑफ 80 टू द बेस 10 ऑन द y ऍक्सिस आहे का, पहा log of 80 on the y axis, then time t on the x axis. पहा टाइम t x axis वरती आहे का, येस. आता इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्लोप अँड इंटरसेप्ट. आता स्लोप किती आहे, m इज द स्लोप आणि हा काय आहे स्लोप मायनस k अपॉन 2.3. याचा अर्थ स्लोप कसा मिळाला, स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप निगेटिव्ह आहे म्हणजे स्ट्रेट लाईनचं नेचर कसं मिळायला पाहिजे, डिक्रीजिंग नेचर मिळायला पाहिजे. का डिक्रीजिंग नेचर मिळेल, बिकॉज स्लोप दॅट इज m इट इज मायनस k अपॉन 2.3 मीन्स स्लोप इज निगेटिव्ह. या केसमध्ये स्लोप निगेटिव्ह आहे आणि म्हणून स्ट्रेट लाईनचं नेचर हे डिक्रीजिंग मिळेल. ओके, सो दिस वन इज द डिक्रीजिंग नेचर ऑफ द स्ट्रेट लाईन अँड इट्स स्लोप इज, याचा स्लोप काय मिळेल पहा. सो देअरफॉर स्लोप ऑफ द करस्पॉन्डिंग स्ट्रेट लाईन, slope is equal to m is equal to minus k upon 2.303. So this one is the slope. Okay, आता इथं इंटरसेप्ट किती आहे पहा, c is the intercept. c हा इंटरसेप्ट आहे आणि इंटरसेप्ट काय मिळेल, log of A0 to the base 10. This one is the intercept. म्हणजे इंटरसेप्ट एक्झिस्ट आहे. इंटरसेप्ट कसा आहे, पॉझिटिव्ह आहे पहा. सो दिस वन इज द इंटरसेप्ट. हा इंटरसेप्ट मिळेल तुम्हाला. दिस वन इज द इंटरसेप्ट. हा मिळाला इंटरसेप्ट आणि इंटरसेप्ट काय आहे, c इज इक्वल टू लॉग ऑफ A0 टू द बेस 10. हा मिळाला इंटरसेप्ट फ्रॉम द ओरिजिन अप टू दिस पॉइंट. इथपर्यंत काय मिळाला तुम्हाला, इंटरसेप्ट मिळाला. दॅट वन इज द इंटरसेप्ट. c इज इक्वल टू लॉग ऑफ A0 टू द बेस 10 आणि स्लोप कसा मिळाला, निगेटिव्ह. स्लोप इज इक्वल टू मायनस k अपॉन 2.3. सो दिस वन इज द, again we are getting a straight line with a decreasing nature which having negative slope, की ज्याचा स्लोप कसा आहे, निगेटिव्ह आहे. Now in the third graph we are going to plot a graph of log of A0 upon 80 to the base 10 versus time t. आपल्याला ग्राफ कशा प्रकारे प्लॉट करायचं पहा. On the y axis log of A0 upon 80 and on the x axis time. मग त्याप्रमाणे काय करावं लागेल, रेट कॉन्स्टंट k च्या इक्वेशनला आपल्याला रिअरेंज करावं लागेल. सो इक्वेशन आपण काय करूया, रिअरेंज करूया. सो 2.303 अपॉन टी ही टर्म मी काय करतो, लेफ्ट साइडला शिफ्ट करतो. काय मिळेल पहा. सो k इंटू टी अपॉन 2.303 इज इक्वल टू लॉग ऑफ A0 अपॉन 80 टू द बेस 10. ओके, आता मी इथं काय करतो, साईड चेंज करतो. इक्वेशन तेच आहे, फक्त आपण साईड चेंज करूया. साईड चेंज केल्यानंतर काय मिळेल पहा. सो देअरफॉर लॉग ऑफ A0 अपॉन 80 टू द बेस 10 इज इक्वल टू, साईड चेंज करूया, लेफ्ट हँड साईडच्या स्पेसिस राईट हँड साईडला येतील, k अपॉन 2.303 इंटू टी. ओके, आता पुढं काहीच नाही म्हणजे आपण काय मेन्शन करू शकतो, प्लस 0. सो प्लस 0. आता हे इक्वेशन स्ट्रेट लाईनच्या फॉर्म मध्ये आलं. मग स्ट्रेट लाईन इक्वेशन काय असतं, आपण ऑलरेडी स्टडी केलंय. y इज इक्वल टू mx प्लस c. y इज इक्वल टू mx प्लस c. सो दिस वन इज द क्वांटिटी ऑन द y axis. This one is the variable on the y axis. कोणता आहे, log of A0 upon 80 to the base 10. Now x axis पहा, x axis वरती कोणतं व्हेरिएबल आहे, टाइम ऑन द x axis. ओके, मग आपण हे व्हेरिएबल्स त्या एक्सिस वरती प्लॉट करूया. सो ऑन द y axis log of A0 upon 80 to the base 10. So log of
a0 upon at to the base 10 on the y-axis. Then x-axis वरती काय पहा, on the x-axis, time on the x-axis. So therefore time t on the x-axis. आता इथं आपल्याला स्लोप कंपेअर करायचा आहे, as well as इंटरसेप्ट कंपेअर करायचा आहे. So which one is the slope? K upon 2.303. This one is the slope. हा स्लोप मिळेल तुम्हाला. So m काय मिळाला? K upon 2.303. मग पाहता इथं स्लोप is equal to m is equal to k upon 2.303. So it means that slope is positive. स्लोप कसा आहे? पॉझिटिव्ह. मग जेव्हा स्लोप पॉझिटिव्ह असतो तेव्हा स्ट्रेट लाईनचं नेचर कसं मिळतं? वी आर गेटिंग अ स्ट्रेट लाईन विथ इन्क्रीजिंग नेचर. विथ इन्क्रीजिंग नेचर. त्या स्ट्रेट लाईनचं नेचर कसं असेल? इन्क्रीजिंग. आता फक्त राहिला प्रश्न कशाचा? ती ओरिजिन मधून पास होईल का वाय ऍक्सिसला इंटरसेप्ट करेल? हे डिपेंड कशावरती असतं? इंटरसेप्ट सी च्या व्हॅल्यूवरती. आणि मग इंटरसेप्ट सी ची व्हॅल्यू किती आहे पहा? इंटरसेप्ट सी ची व्हॅल्यू आहे 0. It means that we are getting a straight line which is passing through origin. आपल्याला अशी स्ट्रेट लाईन मिळेल की जी कशामधून पास होते? ओरिजिन मधून पास होते with a increasing nature. So straight line which is passing through origin with a increasing nature. Okay, so this one is the straight line. आता या स्ट्रेट लाईनचा स्लोप काय मिळाला पहा? So therefore slope is equal to m is equal to k upon 2.303. म्हणजे स्लोप मिळाला k upon 2.303 where intercept c is equal to 0. intercept काय मिळाला? 0 मिळाला. So this one is the straight line with an increasing nature which having a positive slope and passing through origin. So these are the graphical representations for the first order reaction.